ट्रेडिंग जर्नल म्हणून हाच शब्द तुम्ही ऐकलाच असेल जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये येणार असाल, आला असेल किंवा ट्रेडिंग सुद्धा आता करत असाल तर तुम्ही ट्रेडिंग जर्नल हा शब्द खूप वेळा ऐकला असाल. आणि बरेच लोक म्हणजे तुमचे मेंटॉर युट्यूबला वगैरे असतील सगळेजण एकच सांगतात की ट्रेडिंग जर्नल आपलं मेंटेन केलं पाहिजे आणि सगळे आपले चुका वगैरे लिहिले पाहिजे. हे 100% म्हणून खरं आहे. पण माझं जर तुम्ही वैयक्तिक मत विचाराल तर मला ट्रेडिंग जर्नलची काय सुद्धा गरज वाटत नाही. मी स्वतः लिहितो, त्यात काय अडचण नाही म्हणून मी लिहितो स्वतः. तुम्ही पण लिहिलं पाहिजे, पण मला स्वतःला जर विचारलं तर त्याची गरज मला वाटत नाही. कारण मला तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, मी तुम्हाला समजेल की ट्रेडिंग जर्नल मला का गरजेचं वाटत नाही. एक भावानं मुलगा असतो आणि तो म्हणजे गाडी नवीन शिकलेला असतो गाडी आणि खूप गाडी पळवत होतो. त्याला गावातली सगळे लोक सांगतात गाडी पळवू नको बाबा, कुत्री वगैरे आडवी जाते, तू गाडी पळवू नको. पण त्याला त्याचं खरं वाटतं आणि गाडी तू पळवतोस, तो कुणाचंच ऐकत नाही आणि गाडी तो पळवत असतो. आणि एक दिवशी भावानं त्याला एक कुत्रा अडवत जातो आणि लय जोरात गाड्याचा ॲक्सिडेंट होतो आणि चांगलं लय जोरात म्हणजे गाड्याला लागतं ॲक्सिडेंटमध्ये आणि चांगली भावून त्याला आयुष्याची अद्दल घडते. म्हणजे त्याला ती आयुष्यात गोष्ट कायमची भावनं लक्षात राहते. आणि ती जर भावनं त्याला कागदावर लिहायची त्याला गरज आहे का? ॲक्सिडेंट झालेली गोष्ट भावनं त्याला कागदावर लिहायची गरज आहे का? कारण भावनं त्याला ती आयुष्याची अद्दल घडली. आता इथून पुढे जर तू कधी गाडी चालवणार तर तू कायम लक्षात ठेवणार भावनो की गाडी हळू चालवली पाहिजे. कुठला जर कुत्रा वगैरे आडवा आला तर तू कायम लक्षात ठेवणार, कारण आधी त्याला भावनो आयुष्याची अद्दल घडलेली आहे. त्यामुळे काही लॉसेस भावनो आपल्याला आयुष्याची अद्दल घडवतात. त्यामुळे मला कागदावर लिहायची काही गरज वाटत नाही, पण लिहिली पाहिजे भावनो. चांगली गोष्ट आहे. कधी तर आपण जर उघडून बघितलं तर आपल्याला मागल्या चुका वगैरे कळतात. त्यामुळे ट्रेडिंग जर्नल हे महत्त्वाचं आहे, पण इतकं पण नाही, कारण काय गोष्टी आपल्याला आयुष्यासाठी लक्षात राहतात.